राज्य शासनाच्या आदिवासी विद्यार्थ्यांशी संबंधित नव्या शासन निर्णयाविरोधात चंद्रपूरमध्ये विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला आहे। एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या पार्किंग परिसरात विद्यार्थ्यांनी बेमुदत उपोषणाला सुरुवात केली असून शासनाने लागू केलेल्या नव्या जीआरमुळे आदिवासी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सामाजिक हितावर परिणाम होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे। मागण्यांबाबत प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही ठोस निर्णय न झाल्यानं विद्यार्थ्यांनी आता थेट आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे। मोठ्या संख्येने विद्यार्थी प्रकल्प कार्यालयाच्या आवारात एकत्र येत शासन निर्णयाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत। आंदोलनस्थळी पुरेशा सोयीसुविधांचा अभाव असतानाही विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम असून मागण्या मान्य होईपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला आहे। त्यामुळे आदिवासी विकास विभागाच्या परिसरात दिवसभर आंदोलनाचं वातावरण निर्माण झालं। मी सर एक आदिवासी विद्यार्थी आहे। माझं इथं जमण्याचं कारण हेच आहे की सर जो आदिवासी नवीन जीआर निघाला आहे जो 5 ऑगस्टचा 14 ऑगस्टचा आमचं मान्य हे आहे का जो परिपूर्ण जो जीआर आहे तो तुम्ही रद्द करा। जोपर्यंत जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून उठणार नाही आणि आमचं उपोषण असंच चालू आहे। सर जशी की बघा आता आम्हाला हॉस्टेलला 250 ट्रेन आहे सर। तसा वसतिगृह क्रमांक 2 मुलांचे 250 मुलं, जसे 1 क्रमांकला 350 मुलं, मुली 250 आम्ही जेवढे पण इथे उपस्थित मुलं याच्यापैकी कोणी पण उठणार नाही जोपर्यंत जीआर रद्द होणार नाही तोपर्यंत एकही विद्यार्थी उठणार नाही। ऑगस्ट 2026 रोजी जो जीआर काढला होता त्यानंतर काही सुधारणा करून 14 ऑगस्ट 2026 मध्ये नवीन तयार केले। हे आम्हाला पूर्णपणे जीआर मंजूर नाही, ते पूर्णपणे रद्द करण्यात यावा आणि जो 2011चा जीआर आहे तो ठेवण्यात यावा। मेन इश्यू याच्यात एज लिमिट, आम्हाला एज लिमिटमध्ये का बांधलं आहे? आम्ही ट्रायबल्स विद्यार्थी आहोत, आम्हाला शिक्षणाचा अधिकार आहे आणि जेवढं एजपर्यंत शिकण्याचा आम्हाला अधिकार आहे तेवढं का बरं तुम्ही नाही देत आहात? जर मला 35च्या वर 35च्या वर 36, 37, 38 लग्न नाही करायचं आहे, एज्युकेशन करायचं आहे, डबल PG करायचं आहे, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 32 डिग्र्या घेतले तसं मला घ्यायचं आहे, तर तुम्ही आमच्यावर का बरं तुम्ही बंधनं घालत आहात की तुम्ही एवढ्या मर्यादेत तुम्ही एज्युकेशन घ्या आणि एवढ्या मर्यादेत तुम्ही हॉस्टेलला राहू शकता? हॉस्टेलला 180 विद्यार्थीचा कोटा आहे आणि मागच्या वर्षीपासून खूप म्हणजे 250 मुली घेत आहेत, तर आम्हाला प्रॉब्लेम होत आहे। आम्ही आमच्या बहिणी आहेत म्हणून आम्ही ॲडजस्ट करत आहोत। बरं सरकारला हे समजायला पाहिजे का आम्हाला स्वतंत्र एक नवीन हॉस्टेल तयार करून द्यावं। तर स्वतःच्या हक्कासाठी इथे आलेले आहेत, ना कुणाच्या जबरदस्तीने। माझा हॉस्टेल असो या नागपूरचा असो, सर्व आपल्या हक्कासाठी स्वतंत्र आले आहेत, ना कुणाच्या जबाबदारीने। दरम्यान प्रशासनानेही आंदोलक विद्यार्थ्यांशी चर्चा करत आपली भूमिका स्पष्ट केली। प्रकल्प अधिकाऱ्यांनी सांगितलं की संबंधित नियमांमध्ये वयोमर्यादा 26 वरून 30 वर्षांपर्यंत करण्यात आली असून अनेक जाचक यापूर्वीही रद्द करण्यात आल्या आहेत। उर्वरित मुद्द्यांवर आदिवासी विकास मंत्र्यांशी चर्चा सुरू असून लवकरच सकारात्मक तोडगा काढण्याचं आश्वासन आंदोलक विद्यार्थ्यांना देण्यात आलं आहे। मात्र आश्वासनानंतरही विद्यार्थी आपल्या मागण्यांवर ठाम राहणार का आणि शासन या आंदोलनाची कशी दखल घेणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे। आदिवासी विकास विभागाच्या वसतिगृहामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यासंदर्भात एक नियमावली शासनाने तयार केली। त्या संदर्भात 5 ऑगस्टला एक जीआर शासन निर्णय शासनाद्वारे निर्गमित करण्यात आला। त्यामध्ये जे विद्यार्थ्यांची प्रमुख मागणी आहे ज्याच्यासाठी विद्यार्थी आंदोलनाला बसले आहेत ती आहे वयाची अट। त्या 5 ऑगस्टच्या जीआरमध्ये विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश करण्यासंदर्भात 26 वर्ष वयोमर्यादा ठरवली होती। म्हणजे 26 वर्षापर्यंत विद्यार्थी वयोमर्यादा होती, पण त्या संबंधित जीआरला विद्यार्थ्यांनी विरोध केला आणि त्यांनी निवेदनं दिली आणि ते निवेदनावर आम्ही शासनाला कळवलं की अशा पद्धतीने विद्यार्थ्यांचा विरोध आहे। त्या संदर्भात माननीय सचिव महोदय यांनी सुद्धा विद्यार्थ्यांची VC घेतली, विद्यार्थी संघटनेची VC घेतली। त्यानंतर 14 तारखेला माननीय आदिवासी विकास मंत्री तथा पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा यांनी व सचिव महोदयांनी एक जॉईंट VC घेतली। त्यात विद्यार्थी प्रतिनिधी हजर होते आणि त्यांचा काय प्रॉब्लेम आहे ते समजून घेतलं। त्यांचं म्हणणं होतं की ही वयाची अट रद्द करा। त्यावर मग माननीय सचिव महोदयांनी पुन्हा एक नवीन जीआर काढला, त्याचं शुद्धीपत्रक काढलं आणि त्या शुद्धीपत्रकामध्ये
विद्यार्थ्यांना वसतिगृहात प्रवेश करण्यासंदर्भात वयाची अट ही 30 वर्ष ठेवण्यात आलेली आहे आणि 30 वर्ष ठेवण्यात आली. ह्या 14 तारखेला रात्री 10 वाजता शासन निर्णय निर्गमित झाला. त्यानंतर विद्यार्थ्यांनी आज पुन्हा सकाळी एक निवेदन दिलं की 30 वर्षसुद्धा आम्हाला मान्य नाही. त्यांना वसतिगृहामध्ये प्रवेश करण्यासंदर्भात अनलिमिटेड वयाची अट ठेवावी असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्यासाठी विद्यार्थी आंदोलनाला बसले. आज 11 वाजतापासून विद्यार्थी प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलनासाठी बसले आहे. विद्यार्थ्यांशी मी 2-3दा चर्चा केली. त्याचप्रमाणे काही विविध आदिवासी संघटनांना सुद्धा इथे बोलावलं मी, त्यांच्याशी चर्चा केली. त्यांनी पण विद्यार्थ्यांशी पॉझिटिव्हली चर्चा केली की याच्यावर शासन निर्णय होणार आहे. उद्याला माननीय मुख्यमंत्र्यांकडे बैठक आहे या संदर्भात. त्याप्रमाणे काही विद्यार्थी संघटनेचे प्रतिनिधीसुद्धा मुंबईला उद्याच्या मीटिंगसाठी गेलेले आहे. त्यानंतर त्याच्यावर तोडगा निघेल असं विद्यार्थी आदिवासी समाजाच्या प्रतिनिधींनी सुद्धा त्यांना समजून सांगितलं. विद्यार्थी ऐकण्याच्या तयारीत नसून ते आंदोलनाच्या पावित्र्यातच आहे. त्यामुळे ते आताही म्हणजे सकाळपासून आतापर्यंत प्रकल्प कार्यालयाच्या प्रांगणात आंदोलनाला बसले आहे.